व्लॉगची सुरुवात मी बाबूला अंघोळ घालताना करते. तर सकाळ सकाळ त्याला अंघोळ घालून घेतली. माझ्या अंघोळीच्या आधीसुद्धा त्याची अंघोळ मी करून घेते, कारण मग त्याला मालिश वगैरे करताना तेल सगळं अंगाला लागतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर मी त्याला अंघोळ घालून घेतली. तर घरीच 11:15 झालेत आणि मला सानूला शाळेत आणायला जायला थोडा उशीर झाला आहे मला, आणि मी सानूला शाळेत आणायला चालली आहे. आमच्या शेजारच्या 2 बायका होत्या, त्या घेऊन पण आल्या बाळाला, आणि मला थोडासा लेट झाला आहे. सानू वाट बघत असले. सकाळी मला म्हणाली, मम्मी पप्पाला लावू नको, मला तू न्यायला ये. आणि बाळ उठल्यामुळे मग मला थांबावं लागलं. सगळी मुलं गेलेत ऑलमोस्ट. तर आता सानू KG2ला जाणार आहे, आणि एवढ्या वर्ष आम्ही बालवाडीत घातलं होतं. मला बालवाडी पण आहे माहीत नव्हतं इथं, पण आमच्या शेजारच्या 2 बायका बोलल्या की अगोदर बालवाडीत बसते का बघूया, नंतर ती स्कूलला टाकूया. मग तो बालवाडीत व्यवस्थित ती बसली आहे, आणि आता तिचं KG2चं ॲडमिशन ॲक्च्युली फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे, तेव्हा घेणार आहे आम्ही. तर इथली बालवाडी कशी आहेत तुम्हाला दाखवते मी. कौलारू घर आहे आणि त्याच्यामध्ये बालवाडी भरते. सो मी तुम्हाला दाखवते. तर 2 वाजलेत दुपारचे, आणि आत्ता म्हटलं सगळेजण झोपलेत, म्हणजे बाळ पण झोपलं होतं, बाळाचे पप्पा पण झोपले होते. तर म्हटलं ते दोघं झोपलेत, आणि बाळ शांत झोपल्यानंतरच मला दळण करू देतं, नाहीतर अजिबात दळण करू देत नाही, मध्ये मध्ये हात घालतं. आणि त्यामुळेच मी दळण करायला बसले. आणि सानूला आत्ता समजायला लागले. सानूसुद्धा अगदी 4 वर्षाची होईपर्यंत मला दळण करू देत नव्हते, कपडे धुवू देत नव्हते. तिला प्रत्येक कामात लुडबुड करायची सवय आहे, किंवा तिला खूप आवड आहे की मम्मी जे काम करते ते मला पण करायला हवं. परंतु आत्ता तिला सगळ्या गोष्टी समजायला लागलेत. तर ती बोलली, मम्मी तू दळण कर आणि मी अभ्यास करते. सो तिथे अभ्यास करायला बसले आहे. आणि मी तिला बालवाडीत फक्त ह्या हेतूने घातलं होतं की तिला खेळायला मिळेल, कारण की घरात दिवसभर बसून बोर होतात मुलं, आणि बाहेर पण मी जास्त तिला खेळायला नाही सोडू शकत, कारण दारात रस्ता आहे. थोड्यासाच टायमिंग पुरतं, जेव्हा मी बाहेर असेल तेव्हाच मी तिला खेळायला सोडते. ते पण खूप कमी टाईमला, म्हणजे एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं. मग घरात बसून बसून खूप कंटाळा येतो तिला. सो त्यामुळे मी तिला बालवाडीत घातलं होतं. आणि म्हटलं बघूयात आपण ती बसते का व्यवस्थित बालवाडीत. नाही तर मोठ्या स्कूलला घालायचं, फी वगैरे भरायची, आणि ती नाहीच बसली तर पैसा पण वेस्ट, आणि पुढे माझे पण हाल झाले असते, कारण माझं छोटं बाळ घेऊन मी तिला स्कूल जी आहे, तिची मोठी स्कूल जी आहे ती थोडी लांब आहे, आणि बालवाडी थोडी जवळ आहे. मग म्हटलं हे बाळ पण 1 वर्षाचं होतं आहे, आणि म्हणून तिची बालवाडी पण थोडीशी अशीच कधी गेलं कधी राहिलं असं करून होईल. सो तिला घातलं. परंतु तिला अभ्यास करायची आवड लागली. बालवाडीत एवढं काही जास्त शिकवत नाहीत, परंतु तिला असं आवड सुरुवात झाली की मम्मी तू हे शिकव, मम्मी आज हे शिकवलं, किंवा मला ABCD मी काढते तू बघ. या सगळ्या गोष्टीतून ती ABCD वगैरे सगळी काढायला शिकली. नंतर 1 to 20पर्यंत तिला अंक पण यायला लागले. आणि मराठी त्यांच्या स्कूलमध्ये अजून तरी नाही शिकवलं, परंतु मी तिला थोडंसं आई थोडंसं शिकवायला स्टार्ट केले. जास्त काही लादत नाही मी तिच्यावरती. ती जास्त ड्रॉइंग काढते, ड्रॉइंग खूप सुंदर काढते, आणि तिला ड्रॉइंगची खूप आवडसुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ती करत होते, आणि हे सगळं करत असताना 2-2.5 तास कसे गेले मलासुद्धा कळले नाही. आणि दळण करायला खरंच खूप वेळ लागला, कारण खडे होते. मी एरवी दळण नाही करत, आम्ही आटाच आणतो गव्हाचा. परंतु आत्ता 1-2 वेळा आम्ही थोडंसं हे धान्य आणून बघितलं, कारण एक गिरण आम्हाला सापडली गोव्यामध्ये. सो म्हटलं ठीक आहे आपण बघूयात दळण दळून व्यवस्थित मिळते का. तर गव्हाचा तर आटा मिळू शकतो, परंतु ज्वारी वगैरे बाजरी वगैरे ह्याचा आटा एवढा व्यवस्थित मिळत नाही, म्हणून म्हटलं दळणच देऊया. सो थोडंसं हे बघू शकता, एवढंच माझ्याकडे धान्य आहे, आणि ते संपल्यानंतर आम्ही दुसरं आणणार. सो ते बेडखाली मी ठेवलं होतं. म्हटलं ते दळण बाहेर काढलंच आहे, तर आता बेडखालचं पण व्यवस्थित झाडून घेते. हे करत असतानाच बाळ पण उठलं होतं, आणि सानू आणि दोघंजण खेळत होते. सो लक्ष द्यावं लागतं, सानू पण लहान आहे, कधी कधी तिच्याकडून सुद्धा बाळ पडतं वगैरे. सो सगळ्या गोष्टी करतच मला पूर्ण कामं हँडल करावी लागतात, आणि अख्खा दिवस माझा हा असाच जातो की
अर्धं काम मला असं अर्ध्यात टाकावं लागतं आणि जर बाळ रडायला लागलं तर त्याला घ्यावं लागतं, कारण फर्स्ट प्रायोरिटी ऑफकोर्स बाळ आहे. सो त्याला मी थोडंसं खेळायला दिलं. खेळायला म्हणजे सानूचं जी फाटलेली पानं होती ड्रॉइंग बुकची तीच दिली. तर सानूला अजिबात बघवत नाही तिच्या कोणत्या गोष्टी मी बाळाला दिल्या तर खूप जलस फील करते. तिने लगेच तिच्या हातून हिसकावून घेतलं. तर मी हे प्रॉपर व्यवस्थित ठेवावं म्हटलं, पण नंतर कंटाळा आला, कसं खाली जाऊ बेडच्या वगैरे कंटाळा केला आणि फक्त झाडून काढलं आणि ते थोडंसं आत सरकून लावलं. त्याच्यानंतर बेडखाली मी जास्त सामान नाही ठेवलं. आधी खूप होतं, कपाट घ्यायच्या आधी खूप होतं, परंतु आत्ता मी खूप कमी सामान केलं आहे बेडखाली. सगळे जे एक्स्ट्राचे सामान आहेत किंवा खेळणी वगैरे सगळं मी कपाटात ज्याचं त्याचं ठिकाणी जागा केलेली आहे. तर हे मी साफ अधूनमधून करतेच 1-2 दिवसाला, कारण आमचं बाळ जे आहे ना ते रात्री, हे बघा फॅनचं पूर्ण हे बाळाने काढलं आहे, कारण ना हा फॅन आता आम्ही यूज करत नाही. खरं तर हा मला टाकायचा आहे वरती पोटमाळ्यावरती, परंतु रोज टाकेन म्हणते आणि राहून जातं. तर रात्रीचं बाळ 2-3 वाजता उठतं आणि असं बेडखाली घुसतं, त्यामुळे बेडखाली मी जास्त सामानसुद्धा ठेवलं नाही आणि सुटसुटीत घर ठेवलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 9 वाजलेत आणि मी पाणीपुरीसाठी चिंच भिजत घातली होती आणि आज दळण होतं, दुसरीही कामं होती, त्यामुळे पाणीपुरी करायला जमलंच नाही. तर ती चिंच तशीच मी मिक्सरमध्ये वाटून ठेवली. ती रात्रभर भिजत घातली होती आणि मिक्सरमधून बघू शकता तुम्ही. तर मिक्सरमध्ये मी सगळं असं हे केलं, बारीक केलं. नंतर हे चाळणीने मी काढत होती, चहाची जी गाळणी आहे त्यातून काढत होती. गाळणीने व्यवस्थित पडत नव्हतं, कारण छोटी गाणी होती. नंतर लक्षात आलं की मी मोठ्या गाळणीतून केलं असतं तर आय थिंक पटपट झालं असतं. तर मला खूप वेळ लागला हे सगळं गाळून काढायला, गाळण खूप छोटी झाली. सो 10-15 मिनटाच्या परिश्रमानंतर मी सगळा चोथा गाळून घेतला आणि ह्या चोथ्याने मी उद्या ना सगळी पितळेची भांडी घासणार आहे थोडंसं मीठ टाकून. तर इथे बघू शकता गॅस थोडासा खराब आहे, समजून घ्या, कारण की ना हल्ली सगळी कामं मला हातातली अशीच्या अशी टाकून बाळाकडे बघावं लागतं आणि त्यामुळेच माझं हे कमी जास्त काम होतं आहे. सो इथे सगळ्यात अगोदर तेल घेतले मी कढईमध्ये आणि इथे तुम्ही मसालेसुद्धा ॲड करू शकता, लाल तिखट वगैरे किंवा एक्स्ट्राचे जे काय असतात, कोणी जिरा पावडर वगैरे. तर मी नॉर्मल चटणी बनवणार आहे जी थोडीशी गोड आणि थोडीशी अशी चटपटीत असेल. तर सगळ्यात अगोदर तेलामध्ये मी हे टाकलेलं आहे जे काही काढला आहे मी गर चिंचेचा तो, आणि तो थोडासा हलवल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा गूळ घालणार आहे. इथे तुम्ही थोडासा खजूरसुद्धा बारीक करून घालू शकता. तर मी साधी सिंपल बनवणार आहे, कारण मला पाणीपुरीसाठी यूज करायचे आहे. पाणीपुरीला जे गोड पाणी असतं ते ह्याचं बनवणार आहे आणि चटपटीत जे पाणी तिखट असतं ते दुसरं बनवणार आहे. त्यासाठीची जी चटणी आहे. तर जर जास्त दिवसासाठी स्टोअर करायचे असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला नॉर्मलच त्याची टेस्ट खूप आवडते चिंचेची, त्यामुळे मी एक्स्ट्रा मसाले वगैरे काही घालणार नाही. तर एक उकळी आल्यानंतर त्यात थोडासा गूळ आणि एक पाणीपुरीचा माझ्याकडे मसाला आहे, थोडासा चटपटीत त्याला टेस्ट येण्यासाठी तो मसाला एक मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि काळं मीठ थोडंसं घालू शकता तुम्ही. नंतर काय पण मी जसं म्हटलं की वेगवेगळ्या रेसिपीज आहेत यूट्यूबवरती, तुम्ही बघून करू शकता. सो हे अशा पद्धतीने मी हे असं हलवणार आहे आणि 5-10 मिनटानंतर हे बघू शकता थिक होतं आणि टेस्ट खूप सुंदर झाली होती. खूप म्हणजे खूप सुंदर झाली होती. मला असं वाटत होते उद्या पाणीपुरीपर्यंत ही राहील का नाही माहीत नाही, कारण मी आत्ता म्हटलं तरी खाऊ शकते, इतकी सुंदर झाली होती. सिंपल बनवली कारण मला ती पाणीपुरीसाठी बनवायची होती. जर आपल्याला लॉंग टाईम म्हणजे 1 महिनाभर राहते फ्रीजमध्ये किंवा अशी राहते, त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यात चटणी वगैरे काय 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 ॲड करू शकता. काश्मीरी लाल तिखट चटपटीत होण्यासाठी मी फक्त पाणीपुरी मसाला ॲड केला आहे, कारण मला उद्या पाणीपुरी बनवायची. खरं तर आजच बनवायची होती पाणीपुरी, पण काही ह्या मुलांमुळे शक्य झालं नाही मला, कारण हे पण आत्ता पण चटणी करताना एवढं रडायला लागलं ते मला अर्धच ठेवून तसंच यावं लागलं. आणि फक्त ह्या कारणामुळेच माझे व्हिडिओ येत नाहीत, कारण यांचा मूड कधी खराब होईल सांगता येत नाही, है ना बाब्या? सो आत्ता आम्ही जेवण करणार आहोत, मी, सानू आणि श्लोक, आम्ही तिघेच आहोत. यांचे पप्पा ड्युटीवरती आहेत, तर त्यांना 11:15 वाजता येणार म्हणून सांगितलं त्यांनी, अँड ते जेवण पण करून येणार आहेत येताना. सो आम्ही तिघेच असणार आहोत. बाळाचं झालं आहे खाऊन आणि झोपला होता, झोपेतून अचानक रडायला लागला म्हणून माझं ते थोडंसं चिंचेचं ते आहे चटणी ना थोडीशी खालनं करपल्यासारखी झाले, कारण की मी तशीच फास्टमध्ये इकडे आली.
सो आज मी ना फक्त वरण भात केलं आहे आणि चपाती वगैरे नाही बनवली, कारण जेव्हा आम्ही दोघीच असतो, सानू तर मोस्टली वरण भात खाते, किंवा चपाती जरी केली तरी तिला कमी तिखट अशी भाजी, आणि ते पण 2 ते 3च तिला भाज्या आवडतात. तर म्हटलं असं पण आम्ही दोघीच आहोत, सो ठीक आहे, वरण भात, आणि तो पण मी दुपारी बनवला होता, तो गरम करून आम्ही आत्ता खाणार आहोत. सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच, भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, ही नाचणी मला शेजारच्यांनी दिलेली आहे, आमची शेजारी खूप चांगली आहे आणि तिने मला ही नाचणी दिली. सो ती थोडीशी रोस्ट करून त्याची पावडर बनवून, याच्यासाठी हे बनवायला सांगितलं त्यांनी मला, पावडर बनवून तुम्ही ती पावडर त्याला खाऊ घालू शकता, त्याची खीर बनवून वगैरे. एवढे नाचणीचे पदार्थ एवढे माहीत नाहीत, पण नाचणी खूप चांगली असते लहान बाळांसाठी, प्रेग्नेंट महिलांसाठी, किंवा कोणासाठी नाचणी खूप चांगली असते. सो त्यांनाच विचारून मी पुढची प्रोसेस करणार आहे याच्यासाठी. सो ठीक आहे, चला भेटूया लवकरच, बाय.